हॅलो नील, कसा आहेस बाळा? काय चाललंय हे? आई रडत का होती आणि पाणी वगैरे कुठे भरते ती? आई बरी आहे रे, बरी आहे. तू काळजी करू नकोस. थंडाई प्यायली आहे रे. काय? आई होळीची थंडाई प्यायलीये? अरे बाप रे, माझा विश्वासच बसत नाहीये. तू चुकून घेतली आणि ती चढली तिला. तुझी नाच नाच नाचली ना ती. आई नाचली? अरे हो, खूप खुश होती ती, खूप आनंदात होती. साडीत तेवढा धिंगाणा घातला ना तिने, नाचून नाचून सगळी लोक बघायला आले होते. आई नाचली? नाही वर्षी मला आता असं वाटतं की तिथे मी असायला हवं होतं. मला हे मिस नव्हतं करायचं. आई रंग पण खेळली का? हो, खूप रंग खेळली. वा, वर्षी तुमचे आभार कसे म्हणून हेच मला कळत नाहीये. आभार कसले रे बाबा? तुमच्यामुळे आई इतकं मनमोकळं एन्जॉय करू शकली. आता तिला कायम कसं ना कसं टेन्शन असतं. तिला खूप दिवसात मी मनमोकळं असताना बघितलंच नाहीये, पण तुमच्यामुळे ती आज खुश आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. नाही रे बाबा, माझ्यामुळे काय नाही झालं. तिच्या नशिबाचं ती भोगते आणि तिच्यामुळे तिच्या घरचेही भोगतायत. हो, पण निमित्त तुम्ही झालात ना. ए बाबा मी जाते. ती गेलीये बाहेर भांडी घेऊन, पाण्याची नळावर काय करते कोणास ठाऊक. मी ठेवू का बाळा? बघा आणि थँक्स अगेन. हा ठेवते. मच्छी आता तुम्ही वेळ मारून नेलीत, पण इंद्रनील आल्यावर त्याला काय सांगायचं? अरे जे झालंय तेच सांगायचं, पण सांगणार कोण? आणि त्याच्यानंतर त्याला सांभाळणार कोण? माझी स्वानंदी सांभाळेल. हो, ती शक्ती आहे तुमच्या घरातली. सांभाळेल ती. बघ मी गेलीये बाहेर. मीला बघते, नळावर गेली, काय करते कोणास ठाऊक. किती छान वाटतंय ना इथे, मोकळं मोकळं. काही क्षण तर मी सगळंच विसरून गेले होते. दुःखात पण कसं सुख शोधून काढतात ना ही माणसं. ते असं. आई चला ना, कोणीतरी बघेल. बादली भरू दे. बादली भरली की लगेच येते मी. आई नळाला पाणीच नाहीये. मग बादलीत काय पडतंय? आणि मी साडी का खोचून आली आहे? साडी ओली झाली तर मी रंग खेळले म्हणून काय झालं नक्की? ते जाऊ दे ना, आपण घरी जाऊया ना. आनंदी घरामध्ये पाण्याचा थेंब. मी बादली भरली की मी लगेच येते. हा ललिता चल. हा वचे भाऊशी असं का? आणि ललिता काय म्हणताय तुम्ही मला? ललू म्हणा. ललू म्हटलं की कशी आपुलकी वाटते. म्हणा ना ललू. ललू. हा असं नाही बाबा, असं नाही. प्रेमाने नीट हसून म्हणा. ललू. उद्या ललू म्हटलं तर डोक्यावर हाकतील मला. करा ना काहीतरी. ललू. बालद्या भरल्या. मावशी, पाणी म्हणजे जीवन असतं. जीवन फुकट घालवायचं नाही अजिबात, कळलं? तुला सांगते, जीवन फुकट घालवू नकोस. साडी खोस. अरे पंजाबी ड्रेस घातला, साडी कशी खोसणार? चल बादली जड आहे, नीट उचल. नाही नीट चल. ए स्वानंदी, ते बघ. आई काय करताय? ओ भाई, ओळखतो मी तुम्हाला. आठवा. आठवत नाही ना? अरे असं काय? मिश्री देवी. एवढी पण का मी घेतलेलं नाहीये. ओळखतो या, त्यांना ओळखतो मी.
तुम्ही हिच्याकडे कामाला वगैरे गेला असाल, मोठ्या बंगलात राहणारी बाई आहे ती. हो. बंगला काय झालं? Yes! तो बंगला पण आठवला. मोठा बंगला. काय झालं? अहो तुम्ही कोण आहात आणि काय काम करता? चोर. हा, आम्ही चोरी करतो. काय? हा, मोठा बंगला चोरी. त्याला विचारा. बंगला. सायली, काय मजा केली माहिती आम्ही. हा हा, पण यावेळी पाण्याची होळी नव्हती त्यामुळे जरा ठीक आहे, पण मजा केली, धमाल केली आम्ही. आणि तसे इको फ्रेंडली कलर्स होते त्यामुळे माझी स्किन. अगं मी तुझ्याशी बोलतीये सायली. एक्सक्यूज मी, सायली देशपांडे. काय झालंय, रागवलीस का? रागवणार नाही तर काय करणार? काकू आणि आजीकडे किती हट्ट केला होता मी, पण तू काहीच बोलली नाहीस. सायली, मी घरात काहीही बोलले तरी हल्ली काय होतं हे तुला चांगलंच माहिती आहे ना. आणि जर का मी तुझ्या बाजूने बोललेही असते तर घरच्यांनी पाठवलं असतं का तुला? नसतं पाठवलं हे मलाही माहिती आहे संपदा ताई. एवढा वेळ पार्टीत होतीस, एक फोन सुद्धा करता नाही आला तुला. चल गप्प बसा. आधीच घरातल्यांची कटकट, त्यात तू कटकट करू नकोस. कटकट नाही करणार तर काय करणार? तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी मी सगळ्यांशी भांडत असते. कॉलेजचे लेक्चर्स बुडवून फक्त घर शोधण्यासाठी भटकत असते. पण तू साधा एक फोनही नाही केलास मला. जाऊ दे ना, तुला माझी आठवणच आली नसेल. सॉरी सायली. जा तू. अगं हे बघ सायली, आम्ही जिथे पार्टी केली ना ती बंगल्याच्या तळघरात होती, त्यामुळे तिथे नेटवर्क नव्हतं तुला फोन करायला. पार्टी तळघरात होती? हो, म्हणजे खूप मजा केली आम्ही तिथे. म्हणजे सगळं होतं, म्युझिक, डान्स, मस्त जेवण. खरंच मी तुला खूप मिस केलं. तू जर आली असतीस ना, आपण आणखीन धमाल केली असती. नाही ग, धमाल करायला मी हवी म्हणून मी तुझ्यासोबत नाहीये. तू जे करतेस ते मला पटतं, तुझं बरोबर वाटतं म्हणून मी तुझ्यासोबत आहे. कम ऑन यार, प्लीज. हा, त्यातच आनंदीसारखं लेक्चर देऊ नको. मिडल क्लास टिपिकल मेलोड्रामा. हा, मी बघ तुझ्यासाठी काय आणलं. काय आणलंयस? वाव, किती मस्त आहे हे. माझ्यासाठी आहे? ऑफकोर्स, ओनली फॉर यू. सायली, ट्रस्ट मी तुला खूप मिस केलं, पण काय करू, फोन करता येत नव्हता ना, नेटवर्क प्रॉब्लेम. सॉरी संपदा ताई, मी उगाच चिडले ना तुझ्यावर. छोड़ ना, ते बड़े बड़े फैमिली में छोटे छोटे बातें होती रहती. मस्त आहे ग संपदा ताई. ते ब्रेसलेट मी माझ्यासाठी आणलं होतं, पण इथे राहायचं म्हणजे कोणीतरी एक माझ्या बाजूने असायलाच पाहिजे, नाहीतर अगदीच एकटी पडेल मी. हिच्या एक कानाखाली वाजवून हिला गप्प बसवायला फार वेळ लागला नसता मला. पण जाऊ दे, पैसे देऊन ब्रेसलेट विकत घेतलं आणि ब्रेसलेट देऊन हिला विकत घेतलं असं समजेल. हो सर. नाही, ऍक्च्युली मला अजून काही दिवस जॉईन नाही करता येणार आहे. हां, नाही, मी पेपर सेट करून गेले. ओके, बरं. हां, थँक्यू. आत्या, मी चहा टाकते सगळ्यांसाठी. नको का, बस नंतर करूया. बरं. ते बघ, तुझी सासू बघ कशी घारघूर झोपले थंडाई पिऊन. आता काही उठत नाही सकाळपर्यंत. बाबा पण थकलेत बहुतेक, चांगलेच झोपलेत. भाऊजींना कुठेही झोप लागते का, घोरत पडलेले असतात. म्हणजे काळजी नाही नाथा आणि माणूस काही लाथा तशातली गत आहे भाऊजींची आमच्या. आता जाऊ देऊ, वय झालंय त्यांचं, त्यात दगदग, मनस्ताप. हो ते आहेच म्हणा.
पण ललिताचं आश्चर्य वाटतं मला. एवढं पिसाच्या गादीवर लागली नसती इतकी गाढ झोप लागली बघ माझ्या लादीवर थंडाई पिऊन तिला. कसला विचार करते आत्या? तो माणूस खरंच चोर असेल का? कुठला? तो नळावर नाही का भेटला? ओळखतो. तुम्ही हिच्याकडे कामाला वगैरे गेला असाल, मोठ्या बंगलात राहणारी बाई आहे ती. बंगला. हो. बंगला. काय झालं? Yes! तो बंगला पण आठवला. हा तो काय माहित बाई, होळीच्या दिवशी सगळेच नशेत असतात. आता तो खरंच बडबडत होता की कुठल्या तरी तारेत बडबडत होता कोण जाणे. तो इथेच राहत असेल ना? नाही, इथला असतं तर ओळखलं असतं मी. म्हणजे चेहरा रंग होता त्याच्या, पण तरी पण मी ओळखला असता माझ्या एरियातला माणूस. हो. मग त्याने आईंना कशी ओळख दाखवली? नाही म्हणजे आई आधी इथे येऊन गेल्यात ना, तर मला वाटलं तुम्हीच ओळख करून दिली असेल. तुम्ही तर म्हणताय तुम्हीच ओळखत नाही. मलाही तोच प्रश्न पडला होता, पण बरो मी विचार करायला लागले, प्रश्न पडायला लागले हिला. आत्या तुम्हाला माहितीये, आपण रंग खेळत होतो ना, तेव्हा पण तो माणूस आईबाबांच्या सारखं मागे पुढे करत होता. चांगल्या माणसाची ओळख असते का ग चोराबिरांशी? नाही ना, म्हणूनच मला प्रश्न पडलाय की त्याने आईंना कशी ओळख दाखवली. आपल्या घरी चोरी करणारा तोच नसेल ना? नाही, मग त्याने ओळख दाखवली नसती, लपवली असती. काही कळत नाही बाई, पण गडबड नक्की आहे. हो, तो इथेच राहतो की नाही हे कन्फर्म झालं ना, तर आपण पोलिसांना माहिती देऊ शकतो. मग ना पोलिसच शोधून काढतील की हा तोच तर नाहीये ना ज्याने आपल्या घरी चोरी केली. आता आपले दागिने परत मिळतील. हेच सगळं डोक्यात चाललंय मगासपासून. दागिने परत मिळतील की नाही कोण जाणे, पण ती चोरी खरी होती की रचलेला बनाव होता हे मात्र कळेल. पुरावाच यायला पाहिजे हातात. आत्या, कसला विचार करताय? हा हेच की तुझ्याशी बोलून एक गोष्ट लक्षात आली माझ्या, की तो चोर जर सापडला ना स्वानंदी, तर आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडू शकते. हा ना? हे बघा, सत्याची धुरा कायम खांद्यावर घेऊनच चालत असते तुझी सासू. आता एक मिनिट, यांचा फोन घेऊ. थँक्यू. हॅलो. काय हॅलो? नो हॅलो. मी तुला इथे वेड्यासारखं मिस करतोय आणि तू तिकडे मस्त मजा करते. तुला माझी आठवण येत नाही ना? असं कधी होईल का? काही बोलता तुम्ही. आता इतक्या गोड आवाजात राग काढल्यावर माझा राग राहणार कसा? गेला, दूर पळून गेला. मग ना एकदम असं दूर निघून जाऊ दे. आपल्यात नकोच तो. हे बरं, मी राग दूर करायचा आणि तू इकडे मजा करायची. मला मिस पण नाही करायचं. हे बरं. नाही, मी खूप मिस करते तुम्हाला, पण मला वेळच नाही मिळाला कॉल करायला. आय नो तू कुठे बिझी. आनंदी, मला एक सांग, मला विश्वासच बसत नाहीये की आई वच्ची मावशीच्या चाळीत चाळकरी लोकांबरोबर होळी खेळली. स्ट्रेंज. तिला अजिबात आवडत नाही असली हुडदंग लीला. काय हुडदंग लीला म्हणजे काय? म्हणजे धमाल का? हा, शब्द मस्त आहे ना. धमालची लिमिट पण क्रॉस करून जेव्हा मजा पुढे जाते ना, तेव्हा त्या मजेला म्हणतात हुडदंग लीला. अच्छा, मग आईंनी ना तेच केलंय बहुतेक, हुडदंग लीला. इतकं एन्जॉय केलंय माहितीये.
हो हो माहितीये मला, सगळे रिपोर्ट आलेत माझ्याकडे. तुमच्याकडे कुठून आला? हमारे जासूस कौन है मैं स्वानंदी. चला आता उगाच भाव खाऊ नका. मला माहितीये तुमच्या बाबांशी बोलणं झालं आणि आईंशी पण झालं की त्या थंडाईच्या झोकात. अरे थंडाई प्रकरण काय आहे? अरे काय चाललंय? जाऊ दे बाबा, तुम्ही कधी निघताय तिकडनं? हे आता तिथे कसं जाता येईल? कसं जाणार म्हणजे? डोंट टेल मी की तुम्ही तिथेच राहणार आहात म्हणून. अरे एवढे सगळे तिथे एका खोलीत कसे ऍडजस्ट करणार आहात तुम्ही? कसे झोपू? आई तर झोपल्या पण. तुम्हाला माहिती आई आता सतरंजीवर एकदम गाढ झोपले आणि सगळी घरातलीच माणसं आहेत. होईल काहीतरी मॅनेज. आनंदी, मला तुझ्याशी याच विषयावर जरा बोलायचं. मग वच्ची मावशींशी मी नाही बोलू शकलो, पण तुझ्याशी मला बोलायचं या विषयावर. काय झालं? आनंदी, आईने आम्हा सगळ्यांसाठी ना खूप कष्ट सोसले. तुला बाबांचं सगळं माहितीच. तसं या अवस्थेत तिने घर बांधून ठेवलं, आम्हा सगळ्यांना उभं केलं, घराला सांभाळलं. त्यामुळे ती कधी कधी कडवट बोलते, पण मी मुद्दामून दुर्लक्ष करतो. माझं सगळं तिनेच केलं. तिने मला उभं केलं, माझं शिक्षण तिने केलंय, तिने मला परदेशात पाठवलं. आज मी जे पण काही आहे ना तिच्यामुळेच आहे. आणि मला असं वाटतं की आता माझी वेळ आहे तिच्यासाठी काहीतरी करण्याची. आणि मला तिला या वयात कष्ट करताना नाही बघावं. तिचे आता आराम करण्याचे दिवस आहेत आणि तिला आता आराम मिळालाच पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे तिने सतरंजीवर झोपलेलं मला नाही आवडणार स्वानंद. तुला कळतंय ना? तू बोलत का नाहीये? हॅलो. नाही ते एक एक गोष्टी आठवत होत्या, त्यामुळे ना काय बोलू काय करू काय कळत नाही. काहीच बोलू नकोस. आपण तू एक गोष्ट विसरली असा. कोणती? तू सासरच्यांच्या नादात तुझ्या माहेरच्यांना विसरली. आज तुझे आई बाबा आपल्या घरी जाणार होते संध्याकाळी. हो मी 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 बोलते त्यांच्याशी. मी ठेवू फोन? आता काय लगेच ठेवणार तू फोन? हे बरं नाहीये यार. अहो आईला कॉल करायचा आहे. असं काय करताय? असं काय करताय म्हणजे? अजून काहीच तर केलं नाही आणि प्रॉब्लेम आहे की काहीच करू शकत नाही इतक्या लांबून मी. गप्पा बसा हो. गप्प बसा. आता कसं मिठी मारल्यासारखं वाटलं. आता गप्प बसतो. हेच ऐकायचं होतं ना. चल ठेवतो फोन. मिस यू. बाय बाय. आत्या, एक गडबड झाली आहे. काय ग? काय नील काय म्हणाला? ऍक्च्युली त्यांनीच मला आठवण करून दिली. मी विसरूनच गेले होते. का? आई बाबा तिथल्या घरी जाणार आहेत होळीचं भेटायला. अगं अंजली, आवरलं नाहीस का अजून? जायचंय ना स्वानंदीकडं. हो जायचंय ना, पण एवढ्यात कुठे? संध्याकाळी जाऊया ना. गेलो तासभर लवकर तर काय बिघडणार आहे? सणासुदीच्या दिवशी मुलीच्या घरी जाऊन तिचं सुख बघण्यात खूप समाधान असतं. थोरल्या मुलीनं नाही दिलं, स्वानंदीकडे तर जाऊ पटकन. काय बाई तरी लेकीला भेटायचा उत्साह आहे. त्या दिवशी तिला फोन केला होता ना, तेव्हापासून सारखं वाटतंय की एकदा प्रत्यक्ष जाऊन भेटूया. या होळीच्या सणाचं निमित्त. इतर वेळेला कामाच्या निमित्तानं जातो, कामावर जाता जातो. याला जरा निवांत जाऊ, बोलत बसू तिच्याशी. हो पण मला तयार तरी होऊ द्याल की नाही? तू आवर पटकन आणि पुरणपोळ्यांचा डबा पण घे. हो आणि तोरण पण न्यायचंय. हो. मी आले तयार. लवकर ये ग. हो आले. अरे देवा, आता काय करायचं? काय करायचं म्हणजे आपण बाबांना सांगून टाकूया जे काही खरं आहे ते. आणि तसंही मला फार वेळ नाही लपवता येणार त्यांच्यापासून. आणि कधी ना कधीतरी सांगावं लागणारच आहे ना. मग आज सांगून टाकू ना. लिलावाच्या दिवशी पण फोनवर माझा आवाज ऐकून त्यांना कळलं होतं काहीतरी झालंय. आत्या आपण सांगून टाकू. हे स्वानंदी बाळा, अगं आई बाबांना आपल्या मुलांच्या दुःखाची चाहूल लागते ग. पण मग मुलांनी पण वेडेपणा करायचा का? म्हणजे आता संपदा घरी येऊन बसली, ते एक दुःख आहेच बिचाऱ्यांना. त्या दुःखात सुख म्हणजे त्यांची स्वानंदी सुखात आहे.
त्या सुखाच्या बळावर ते संपदाचं दुःख गिळायला तयार आहेत, पण जेव्हा त्यांना कळेल की त्यांची स्वानंदी पण त्रासात आहे, किती त्रास होईल त्यांना, किती कोलमडून जातील, ते सहन होईल का त्यांना? पण मग आता करायचं काय? करायचं काय? आपण जाऊ, आपण त्यांच्याकडे जाऊ, ते तिथे पोहोचण्याआधी. हा चालेल. पण पुरणपोळी आजी विचारेलच ना, कुठे आहेत तुझ्या हातच्या पुरणपोळ्या? घेऊ ना बाजारातून मिठाई. आत्या नाही नाही. आणि बाबा आपल्याला घरी सोडायला येतीलच, त्यांना भेटायचं होतं आई बाबांना, तेव्हा काय सांगायचं? अरे देवा, ते आहेच नाही का? पण तू नको काळजी करू, मी आहे ना. काय बोलायचं ते मी ठरव. आत्या आता तुम्हीही खोटं बोलणार, मला नाही पटत. अगं बाई, खरं बोललं तर त्रास नाही का होणार त्यांना? आत्या, एक खोटं लपवायला 100 वेळा खोटं बोलावं लागतं. आनंदी, असं खोटं ज्यामुळे समोरच्याचं भलं होणार असेल तर ते खोटं खोटं नसतं सोन्या. अगं वेडे, प्रेमात बोललेलं खोटं हे खोटं नसतं. ती एकमेकांच्या जवळ जाण्यासाठी केलेली हिकमत असते, म्हणजे आयडिया असते. आता आम्ही इतकं काटेकोर खरं खोटं घेऊन बसलो असतो तर आमचं लग्नच झालं नसतं. हे राजा, कळतंय का? तू नको ना एवढा विचार करू बाबा, मी आहे ना, मी आहे. बच्चे आता आहे की नाही? हा आहे, मी आहे.